नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। सणासुदीचे दिवस चालू झाले की आपल्याकडे आवर्जून गोडाधोडाचे पदार्थ हे बनवले जातात। आपण झटपट होणारी शेवयांची खीर तर नेहमीच सणासुदीला बनवतो, पण त्या शेवयांचा वापर करून आज आपण इथे झटपट चविष्ट प्रमाणबद्ध पद्धतीने मिठाई बनवली आहे। तर ही मिठाई बनवताना खूप जास्त घाट आपल्याला घालावा लागत नाही। घरातील उपलब्ध साहित्यामधूनच ही मिठाई तयार होते, दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते। चला याची रेसिपी बघूयात। त्यासाठी मी इथे अशा बारीक शेवया घेतल्या आहे। या शेवया आपल्याला हाताने चांगल्या चुरून घ्यायच्या आहे। तर मी इथे ह्या शेवया चुरून घेते। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, मी इथे शेवया चांगल्या हाताने चुरून घेतल्या आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला 4 मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे, किंवा कपाचं मेजरमेंट म्हणाल तर पाव कप आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे। आता यामध्ये 2 कप आपल्याला चुरून घेतलेल्या शेवया टाकून घ्यायच्या आहे आणि मंद आचेवर ह्या शेवया चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। म्हणजे काय होतं की यांना एकसारखा रंग येतो, गोल्डन ब्राऊन रंगावर भाजल्या म्हणजे या चवीलाही खूप छान लागते ही मिठाई। आता या शेवया शिजवण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला 1 कप दूध घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 3/4 कप इतकी साखर टाकायची आहे। तुम्ही कमी गोड खाणारे असाल तर इथे अर्धा कप साखर टाकली तरीही चालेल। यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर टाकली आहे। मिल्क पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। याऐवजी आपण दुसरं काय वापरू शकतो हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, एकीकडे आपल्या शेवया सुद्धा डार्क गोल्डन ब्राऊन रंगावर भाजल्या गेलेल्या आहे। अजिबात जळू द्यायच्या नाही आहे, खालून अशा सतत हलवत राहायच्या म्हणजे एकसारखा या शेवयांना रंग येतो। आता आपण यामध्ये जे गरम करून घेतलेलं दूध आहे ते सर्व दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी हे दूध आता शेवयांमध्ये टाकून घेते आणि मंद आचेवर मात्र आपल्याला या शेवया हे दूध आटोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। इथे घाई करायची नाही आहे, अगदी मंद आचेवरच ही मिठाई आपल्याला किंवा या शेवया शिजवून घ्यायच्या आहे। यातलं दूध आटलं की यामध्ये आपल्याला 4 वेलदोडे बारीक कुटून टाकायचे आहे। शक्यतो अशी फ्रेश वेलदोड्याची पूड टाकायची, म्हणजे याची चव या मिठाईला खूप छान लागते। तुम्ही बघू शकता यातलं दूध बऱ्यापैकी आटलं आहे। आता आपण याला मंद आचेवर परत 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेणार आहोत। यामध्ये 2 मोठे चमचे मी घरची दुधावरची साय टाकलेली आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही यावेळेला यामध्ये 1 वाटीभर दुधावरची साय टाकली तरीही ही मिठाई खूप चविष्ट लागते। तर हे बघायला छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण मिठाईला आकार देणार आहोत। माझ्याकडे असे मोल्ड आहेत, कुकी कटर्स आहे, यावर मी याला छान आकार देऊन घेणार आहे। थोडेसे पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहे, ते खाली या कुकी कटरला टाकायचे आणि ही शेवयांची केलेली मिठाईचं मिश्रण जे आहे ते असं दाबून यामध्ये भरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे असे कुकी कटर नसतील तर जसे आपण बर्फी ताटामध्ये थापून घेतो त्याप्रमाणे याला अगदी दाबून दाबून थापून घ्यायचं आहे आणि ही थोड्या वेळाने गार झाली की कट करून घ्यायची आहे चौकोनी तुकड्यांमध्ये। मी असे 2 कुकी कटर्स वापरून इथे या मिठाईला आकार दिले आहे। तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला किंवा सणासुदीमध्ये अशी मिठाई करून बघा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।